नमस्कार, मी अश्विनी. मी आज तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचं सूप करून दाखवणार आहे. तर इथं माझ्याकडे शेवग्याच्या शेंगा आहेत बघा. थोड्याशा जाड आहेत, मोठ्या जून झाल्या आहेत त्या, पण त्या म्हणून मी त्याचं सूप बनवते आहे. नाही तर कोवळ्या असतात तर मी त्या आमटीमध्ये डाळीमध्ये घालते आणि छान लागतात डाळीमध्ये. तर ह्याचं मी आता सूप करणार आहे. आधी हे मी साल काढून घेणार, ही वरची आहे ती, आणि छोटे तुकडे करणार त्याचे आणि कुकरमध्ये उकळून घेणार आहे त्याला. तर दाखवते मी तुम्हाला कुकरमध्ये घालताना. तर ह्या शेवग्याच्या शेंगा तर खूपच उपयोगी आहेत आपल्याला शरीरासाठी. आपल्याला त्याच्यामध्ये खूपच सर्व न्यूट्रिशन भेटतात आपल्याला. प्रोटीन भेटतं, आयर्न भेटतं, मॅग्नेशियम भेटतं, विटॅमिन सी, विटॅमिन B2, B6, विटॅमिन ए, कॅल्शियम, असे सर्व घटक आपल्याला भेटतात त्याच्यातून. म्हणून आपल्याला हे खूपच फायदेशीर आहे. त्याशिवाय आपल्याला ह्याचा पाला असतो तो पण आपण खायचा असतो, शेवग्याचा पाला. तो पण खूप छान असतो, त्याने पोट साफ होतं आपलं आणि कुठलाही आजार आपल्याला होत नाही पोट साफ असल्यामुळे. तर ते शेवग्याच्या पाल्याची भाजी पण तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा खाऊ शकता. किंवा तर त्याचा सुका पाला करून ठेवला तुम्ही तर रोज 1 चमचा किंवा अर्धा चमचा सकाळी पाण्यातून घेतलं तरी पण चांगलं असतं शरीरासाठी आपल्या. हिमोग्लोबिन भरपूर प्रमाणात वाढतं आपल्या शरीरात शेवग्यामुळे. तर आता आपण असा शेवग्याच्या शेंगाचा सूप करून पिऊया. तर मी आता हे आधी बारीक करून घेते, शेवग्याच्या शेंगा कट करून घेते आणि मग तुम्हाला कुकरमध्ये घालताना दाखवते. मी कुकर घेतला छोटा स्टीलचा, त्यामध्ये शेंगा घालते बघा. धुवून घेतल्या त्या, मी सालं काढून घेतली. त्यामध्ये पाणी घालते 1 ग्लासभर. त्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहे त्यामध्ये. आणि 1 टोमॅटो आणि थोडी 1 चमचा मुगाची डाळ घेतली आहे मी. मुगाची डाळ थोडीशी घट्टपणा येण्यासाठी म्हणून घेते हे. आणि थोडीशी मी फोडणी केली त्यासाठी. मी ते एकच लसूणची पाकळी घेतली आहे आणि थोडंसं जिरं आणि मोहरी, हळद आणि लाल तिखट जरासं थोडंसं, अगदी चिमूटभर लाल तिखट घेतलं आहे. त्याची ही फोडणी हे टाकते मी त्याच्यात घालते. आता हे मिक्स करून घेते आधी. आता हे कुकरला मी शिट्या घेणार आहे. 4 ते 5 शिट्या घेतल्या की छान शिजून येणार मस्त एकदम, आणि मग त्याचा सूप तयार होईल. आता मी हे कुकरला लावते. शेंगा शिजल्यात बघा, मस्त एकदम उकडल्यात कशा सुंदर. हे सर्व निघतं आहे बघा त्याचं, खूप छान उकडल्यात. आणि हे मॅशरने जरा थोडंसं मॅश करून घेतलं तरी चालतं, किंवा नुसतं ते हाताने चमच्याने त्याला मॅश केलं तरी चालतं. ह्या मॅशरने थोडंसं असं मॅश करून घ्यायचं बघा. हे सर्व शेंगांमधून त्याचा रस निघतो. हे असं व्यवस्थित सगळं मॅश करून घ्यायचं. आणि यामध्येच हे पाणी जे आहे कुकरमधलं ते पाणी घालायचं त्याच्यात. हे बघा, हे पाणी घालायचं कुकरमध्ये जे आम्ही शिजवायला ठेवलं होतं ते त्याच्यात घालायचं. आणि छान असा मॅश करून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्याच्यात ते शेंगा आहेत त्या नंतर बाजूला हाताने काढून टाकलं तरी चालतात. मी मॅश करून घेतलं आहे व्यवस्थित. आता मी हे शेंगांचे ते साल आहेत ती, म्हणजे चोथा राहिला आहे तो बाजूला काढून घेते. निघतो तो व्यवस्थित सगळा. सूप तयार झालं आहे बघा. मी कुकरला परत जरा गरम करून घेतला तो, आणि खूप छान झाला आहे बघा एकदम. अतिशय पौष्टिक हा सूप आहे. आणि तुम्ही घरच्या घरी असा बनवून खा. बाजारातून तो विकत आणून कसलं तरी केमिकल घालून घातलेलं खाण्यापेक्षा हे आपलं घरच्या घरी बनवायचा ताजा ताजा सूप आणि प्यायचा. खूप पौष्टिक आहे हा. तर मी हा असा सूप बनवला आहे. तुम्ही पण असा बनवा आणि तुमच्या सगळ्या घरच्यांना खायला घाला आणि आजारांपासून दूर राहा. तर कसा वाटला तुम्हाला सूपचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे चॅनल तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.